नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी. त्यामुळे जर तुम्हाला स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर चला, आता अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच मुद्द्यावर येते. तर मंडळी, आज आपण बनवतोय आईस्क्रीम केकसाठी लागणारा चॉकलेट बेस. आणि हा बेस काही साधा सुद्धा नाहीये बरं का. हा बनवल्यानंतर जर तुम्ही डीप फ्रीजरमध्ये सेट केलात तर डायरेक्टली तुमचं यम्मी पार्लरपेक्षा भारी आईस्क्रीम सुद्धा तयार. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. तर आता एका ओल्या करून घेतलेल्या पातेल्यामध्ये मी घेत आहे 1 कप म्हणजेच 250 ml एवढं कच्चं म्हशीचं दूध, की जे फुल फॅट किंवा फुल क्रीम असलं पाहिजे. आणि ते मी कोणतं यूज केलं हे सुरुवातीला तुम्हाला दाखवलंच. तर हे पातेलं पाण्याने ओलं का करायचं? कारण यामध्ये आपण जे दुधाचं मिश्रण शिजवतोय ना, ते खालून करपलं नाही पाहिजे पातेल्याला. ठीक आहे. तर आता यामध्येच मी ॲड करते 2 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर. तर मी गोविंद कंपनीची ही मिल्क पावडर यूज करते, बघू शकताय. कारण ही त्यातल्या त्यात बऱ्यापैकी नॅचरल आहे. म्हणजे डेअरी व्हाईटनर वगैरे वापरण्यापेक्षा अशा पद्धतीची स्किम्ड मिल्क पावडर यूज केलेली कधीही चांगली. तर हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि याची MRP आहे 140 रुपये. तर मंडळी, या सगळ्या गोष्टींचं वजनी प्रमाण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही तिथून कपाचं आणि वजनी दोन्ही प्रमाण चेक करून घेऊ शकता. तर आता यामध्येच मी अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे आणि 2 टेबलस्पून साखर. तर इथे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे थोडंसं वाढवू पण शकता आणि कमी केलं तरीही चालेल. यासोबतच मी यामध्ये ॲड करते अनस्वीटन कोको पावडर. तर ही 1 टेबलस्पून पुरेशी आहे आजच्या आपल्या 1 लिटरच्या आईस्क्रीम बेससाठी. तर मंडळी, मी इथे सरवार कंपनीची कोको पावडर यूज करते, कारण ही खरंच खूप छान आहे. याचं टेक्स्चर वगैरे पण मस्त आहे. तर आता या सगळ्या गोष्टी हँडविस्कच्या साह्याने आपल्याला आधी मिक्स करून घ्यायच्या आहेत, मस्त एकजीव करायच्या आहेत. कारण याच्यामध्ये मिल्क पावडर आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, कोको पावडर आहे. ठीक आहे. आणि या सगळ्याच्या प्रचंड गाठी गुठळ्या याच्यामध्ये तयार झालेल्या असतात. त्यामुळे कंपल्सरी हँडविस्कनेच आधी चांगलं ढवळून घ्या. त्यानंतर मग असा स्पॅच्युला घ्या आणि मग जर एखादी छोटीशी गुठळी वगैरे तिथे शिल्लक असेल तर ती पण काढून टाका, म्हणजे अशी विरघळवून घ्या. आणि अशा प्रकारे आपलं हे मिल्क मिक्सचर इथे तयार झालेलं आहे. हां, तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत अतिशय महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे डार्क कंपाऊंड. तर माझ्याकडे मोर्डे कंपनीचं डार्क कंपाऊंड आहे आणि हे मी घेते 100 ग्रॅम. तर इथे पण तुम्ही आवडीप्रमाणे किंवा तुम्हाला किती गोड आवडतं त्या पद्धतीने क्वांटिटी कमी जास्त करू शकता. 80 ग्रॅम ते 120 ग्रॅम या रेंजमध्ये तुम्ही कितीही तुम्हाला आवडेल तसं डार्क कंपाऊंड इथे यूज करू शकता. तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट ॲड करायची असते, ती म्हणजे लिक्विड ग्लुकोज. तर आपण आईस्क्रीम केक बनवतोय ना, त्यामुळे केकमध्ये आईस्क्रीमची स्टेबिलिटी अतिशय गरजेची आहे. तर बघू शकता 1 किलोचा हा पॅक आहे आणि याची MRP आहे 350 रुपये. तर ॲमेझॉनवरती ऑफर चालू होती, त्यावेळी मी हा घेतला होता. तर मंडळी, कुठल्याही ब्रँडचं लिक्विड ग्लुकोज तुम्ही इथे नक्की वापरा, कारण ज्यावेळी आपण आईस्क्रीम केक कट करतो त्यावेळी तो थोडा तरी स्टेबल राहिला पाहिजे ना, थोडा वेळ तरी तो वितळला नाही पाहिजे, राईट? त्यासाठी हे ॲड करायचं. तर मंडळी, बघू शकता आता हे फारच चिकट असतं, इतकं स्टिकी असतं ना हे. त्यामुळेच 1 टेबलस्पून आपला जो आहे ना, तो मी पाण्याने ओला केलेला आहे आणि ओल्या टेबलस्पूनमध्ये मी हे लिक्विड ग्लुकोज 1 टेबलस्पून एवढं घेते. पण हे लगेचच आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये ॲड करायचं नाही. तर कधी ॲड करायचं, कसं ॲड करायचं ते आपण पुढे बघूयात. सो चला मंडळी, आता जे दुधाचं मिश्रण आपण तयार केलेलं होतं ते मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि कमीत कमी फ्लेमवरती आपल्याला हे सतत ढवळत छान शिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीच्या 2 मिनिटांमध्ये हे जे चॉकलेट आहे किंवा जे कंपाऊंड आहे ते पूर्णपणे मेल्ट होतं आणि मग त्यानंतर 4 ते 5 मिनटं कमी फ्लेमवरच हे मिश्रण छान शिजवून घ्यायचं. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की जोपर्यंत या मिश्रणाला छान घट्टपणा, दाटसरपणा येत नाही तोपर्यंत हे शिजवायचं आहे. पण लक्षात ठेवा, आपल्या गॅसची फ्लेम कमीच आहे आणि हे मिश्रण पण आपल्याला कंटिन्यू तळापासून चांगलं ढवळत राहायचं आहे. कुठेही ब्रेक घ्यायचा नाही, नॉनस्टॉप आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे. नाहीतर मग या पातेल्याच्या तळाशी ना कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर या सगळ्याचा एक छान थर जमा होतो आणि मग आपलं मिश्रण व्यवस्थित तयार होत नाही. ठीक आहे. सो बघू शकताय मंडळी, साधारणपणे 5 ते 6 मिनिटांनंतर मिश्रणाला घट्टपणा यायला लागलेला आहे आणि स्पॅच्युलावरती असा छान थर, एक जाडसर लेयर या मिश्रणाची जमा झाली की समजायचं आपलं हे दुधाचं मिश्रण एकदम तयार आहे. गॅस बंद करायचा
पण बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला हे असं अधूनमधून हलवत राहायचं आहे, नाहीतर मग याच्यावरती साय जमा होऊ शकते. ठीक आहे. सो येस, आता लगेचच यामध्ये आपण ॲड करतोय लिक्विड ग्लुकोज, की जे मगाशी आपण टेबलस्पूनमध्ये काढून घेतलं होतं. तर चला, आता हे किती चिकट असतं ते पण मी मगाशी सांगितलेलं आहेच. तर आपला हात आधी ओला करून घ्यायचा पाण्याने आणि त्यानंतर या टेबलस्पूनमधून हे ग्लुकोज असं ओढून थोडंसं खेचून आपल्याला काढावं लागतं आणि मग ते या पातेल्यामध्ये ॲड करायचं. तर मंडळी, हे जे दुधाचं मिश्रण आहे ना, ते अजूनही गरमच आहे. म्हणजे आपण गॅस बंद केला आहे खरा, पण मिश्रण अजूनही गरम आहे ना, त्यामुळे त्या हीटमध्येच हे लिक्विड ग्लुकोज चांगलं मेल्ट होतं आणि आपल्याला फार काही वेगळी मेहनत करावी लागत नाही. तर आता हे मिल्क मिक्सर छान रूम टेम्परेचरवरती येऊ द्या, पण हे थंड होत असताना सुद्धा अधूनमधून असं हलवत राहा. तर बघू शकता आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे, छान रूम टेम्परेचरवरती आलेलं आहे आणि आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. किती मस्त थिक असं हे मिश्रण तयार झाले की नाही. म्हणजे स्पॅच्युला जर तुम्ही याच्यामधून डीप करून बाहेर काढला ना, तर त्याच्यावरती एक छान थर जमा होतोय या मिश्रणाचा. सो येस, आता यामध्ये आपण ॲड करतोय 1/4 कप एवढं कंडेन्स्ड मिल्क. तर मी इथे अमूलचं कंडेन्स्ड मिल्क यूज करते. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता, असं काहीच नाही आहे. सगळ्या ब्रँडचे चांगलेच असतात. तर एक्झॅक्टली 1/2 कप एवढं कंडेन्स्ड मिल्क आपण इथे घेतलं आहे. तर हे छानपैकी मिक्स करा, छान एकत्र करा आणि साईडला ठेवून द्या. पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी मी तुम्हाला याची दाखवते. सो अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. तर आता एका बाउलमध्ये आपण घेतोय व्हिपिंग क्रीम. तर ही तीच क्रीम आहे जी आपण आईस केकसाठी वापरतो आणि मी इथे सनवेब्स ब्रँडची क्रीम यूज केलेली आहे. तर ही क्रीम मी घेतली आहे 1 कप, म्हणजेच 250 ml आणि ही लिक्विड कंडिशनमध्ये असावी, तरीही चिल्ड एकदम थंड असावी. तर चला, आता ही क्रीम आपल्याला कंपल्सरी इलेक्ट्रिक बीटरनेच फेटायची आहे, जेणेकरून एकदम कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये ती छान फुलते. ठीक आहे. सो बघू शकता साधारणपणे 4 ते 5 मिनटामध्येच आपल्याला पाहिजे तशी क्रीम इथे तयार होते. तर सॉफ्ट पिक्स येईपर्यंतच आपल्याला ही क्रीम फेटायची आहे. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी फेटतो ना घट्ट क्रीम, तशी फेटायची नाही. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी त्या क्रीमची असली पाहिजे. या क्रीमला असे सॉफ्ट पिक्स आले पाहिजेत, म्हणजे आईस केकसाठी ज्याप्रमाणे आपण फेटतो ना त्यापेक्षा ही क्रीम थोडीशी पातळ असली पाहिजे. तर येस, अशा पद्धतीने स्पॅच्युल्यावरती तुम्ही जर ती क्रीम घेतली तर ती लगेचच अशा पद्धतीने खाली पडते ना, बरोबर. सो अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. तर येस, अशा पद्धतीने क्रीमला टोकं येत आहेत, पण ती टोकं इतकी सॉफ्ट आहेत की ती लगेचच खालच्या बाजूने लवतायत, लगेच खाली झुकतायत. ओके. सो अशी क्रीम आपल्याला पाहिजे, ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर आता या क्रीममध्ये आपण जे तयार केलेलं मिल्क मिक्सर होतं ते सगळं गाळून ॲड करतोय. कंपल्सरी गाळूनच ॲड करायचं, जेणेकरून जर याच्यामध्ये काही चुकून एखादी गुठळी वगैरे शिल्लक राहिली असेल तर ती पण निघून जाते. तर मंडळी, आज आपण डार्क चॉकलेट बेस इथे तयार केला ना, पण याच रेसिपीमध्ये जर तुम्ही डार्क कंपाऊंडच्या ऐवजी मिल्क कंपाऊंड ॲड केलं तेवढ्याच प्रमाणामध्ये, तर तुमचा मिल्क चॉकलेट बेस तिथे तयार होईल, म्हणजे मिल्क चॉकलेट आईस्क्रीम तयार होईल. ठीक आहे. सो दोन्हीची रेसिपी अगदी सेम आहे, प्रमाण पण अगदी सेम आहे. आता तुम्हाला कोणता केक बनवायचा आहे त्याच्यावरती डिपेंड करेल की तुम्हाला मिल्क चॉकलेट बेस बनवायचा आहे की डार्क चॉकलेट बेस. ठीक आहे. तर हे दोन्ही बेस वापरून आईस्क्रीम केक कसा बनवायचा ते आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. तर मंडळी, सुरुवातीला स्पॅच्युलाने मी हे छान मिक्स केलं आणि त्यानंतर इलेक्ट्रिक बीटरने छान व्यवस्थित अगदी 15 ते 20 सेकंदासाठीच हे मिल्क मिक्सर आणि क्रीम दोन्ही पण छान एकजीव होईपर्यंत बीट केलं. तर मंडळी, अशा प्रकारे इथे आपला 1 लिटर चॉकलेट आईस्क्रीमचा बेस तयार झाला आहे, किंवा तुम्ही याला डायरेक्टली 1 लिटर चॉकलेट आईस्क्रीमच तयार झाले असं डिक्लेअर केलं तरीही चालेल. कारण हे तुम्ही असंच एअरटाईट कंटेनरमध्ये भरून डीप फ्रीजरमध्ये सेट करून दुसऱ्या दिवशी खायला घेतलं ना, तरी ते पार्लरपेक्षा सुद्धा भारी लागतं. पण आपण ते डीप फ्रीजरमध्ये ठेवणार नाही आहे, कारण आपल्याला हे आईस्क्रीम केकसाठी वापरायचं आहे आणि केकमध्ये ज्यावेळी आपण आईस्क्रीम वापरतो त्यावेळी ते असंच वापरायचं असतं, सेट करून कधीही वापरलं जात नाही. त्यामुळे हे आईस्क्रीम मी एअरटाईट तर केलेलं आहेच, म्हणजे क्लीन रॅपने वरून कव्हर केलं आहे त्याला, आणि आता हे मी फ्रीजच्या नॉर्मल कप्प्यामध्ये ठेवणार आहे, डीप फ्रीजरमध्ये नाही. तर नॉर्मल कंपार्टमेंटमध्ये ते 2 ते 3 दिवस एकदम छान टिकतं, त्याला काहीच होत नाही. म्हणजेच काय, एकदा हा आईस्क्रीम बेस तुम्ही बनवून ठेवलात की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये कधीही तुम्ही आईस्क्रीम केक त्यापासून बनवू शकता. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ आणि याच्यापासून भरपूर प्रकारचे आईस्क्रीम केक्स
अजून मी शेअर करणार आहेच तुमच्यासोबत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.